जैन मंदिरामधील मूर्ती, दानपेट्या तसेच घरफोडी चोरी करणारे 3 आरोपी 3,58,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी. सुमती सोसायटी, शरणपूर रोड, नाशिक येथून क्युंतनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती तसेच पूजेची भांडी व 2 दानपेट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्यादी मनीष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुन्ह्यातील चोरीचे भांडे एका गोणीमध्ये घेऊन 2 इसम हे शाईन मोटारसायकलवरून चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने आसाराम बापू पुलाजवळ नाशिक येथे सापळा लावून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नाव विशाल बाळू सांगडे वय 23 वर्ष, शिवा गोपाळ डोंगरे वय 23 वर्ष असे सांगितले. यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले असता आणखी एक साथीदार लकी विल्सन भंडारे वय 19 वर्ष सुमती सोसायटी येथे जैन मंदिरामध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली 80,000 रुपये किमतीची मोटारसायकल, एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, लाजिम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, कैलास चव्हाण, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, महाराष्ट्र पोलीस हवालदार उर्मिला कोकणी, अनुजा येलवे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.